जिथे चाललोय ना तिथे एक पेशवेकालीन मंदिर पण आहे. ओके. 300 ते 400 वर्ष जुनं मंदिर आहे गणेश मंदिर. अच्छा. एक नंबर बघायला आहे ना. आणि ते पण खोपोलीमध्ये. एक चांगली गोष्ट आहे की पाऊस आहे थोडा, हे भेटेलच. सध्या तरी शांत आहे. सर्वजण फिरायला झालं. हे आहे वीरेश्वर मंदिर आहे, जे गगनगिरी महाराजाच्या मठापासून 2-3 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर चला बघूया, देवदर्शन घेऊया. 250-300 वर्ष जुनं मंदिर आहे. 250-300 वर्ष जुनं आहे काय? 1798चं बांधकाम आहे. किती? 1798. 98चं बांधकाम आहे काय? तुम्ही आजूबाजूचं मंदिर आहे ना, हां. हे पेशवेकालीन आहे. अच्छा, हे पेशवेकालीन मंदिर आहे काय? खोपोलीचे जे पेशवे होते हां हां. त्यांनी बांधलेलं मंदिर आहे हां ना. त्यावेळेस. खूप जुनं आहे, म्हणजे 300 वर्ष जुनं. 1758 सालीचा दाखवतोय, तुम्ही बघू शकता. एवढा मोठा नंदी कुठे बघितला? हां, एवढा मोठा नंदी आणि आत्तापर्यंत मी पहिल्यांदा बघितला, कारण एवढा प्रवासात माझा जास्त प्रवास नाही, पण ठीक आहे. पण खूप छान आहे पुरातन मूर्ती. आहे बघा. मूर्ती बघू शकता तुम्ही, किती असं बघायला भेटत नाही. आत्ता महाराष्ट्रामध्ये जेवढी मंदिर आहेत ना, क्वचितच असे नंदी आहेत. खरंच. किती मोठा नंदी आहे. आणि त्याची तुम्ही मूर्तिकाराने ती पूर्ण किती श्रद्धाभावाने बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप जुना आहे. खूप जुनं आहे मंदिरच. खूप हे पुरातन आहे मंदिर. बघा, तुम्ही बघू शकता, इथे लिहिलेलं पण आहे वीरेश्वर मंदिर शके 1758चं आहे. सर्व तुम्ही इथे येईल तर बघा, निरीक्षण CCTVच्या अंडरच आहे. पाया पडून ओम वीरेश्वराय नमः. उजव्या बाजूला हनुमंताची मूर्ती. उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता हनुमंताची मूर्ती आहे. डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. ते पण आता पाया पडूया. म्हणून जो मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मजवानुत्तमुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रभत. आज शनिवार आहे, तर खरंच खूप लाभ भेटला की मंदिरात जाता आला. या पिंडाचं वैशिष्ट्य काय माहिती काय? जे पिंड आहे ना शंकराचं, ते वरती. ओके. आपण मोस्टली पिंड जे बघतो, जे शंकराचं जे पिंड असतं ते जमिनीमध्ये असतं. ओके. पण हे तुम्हाला पूर्ण वरती दिसेल. ते बघा बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण वरती आहे. हे महत्व आहे. ही पिंड तुम्ही बघू शकता पूर्ण वरती आहे. जय श्रीराम. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच खूप छान आहे, सुंदर आहे. जय बोले, जय शंकर. एवढा पारंपरिक आहे की तुम्ही विचार करू शकत नाही. म्हणजे खूप छान वाटतंय. बघा, जिथं दर्शन घ्यायचं तिथं तुम्ही ज्याची पायरी आहे तिथेच बघा ना, मूर्ती अशी लावलेली आहे आणि प्लस असं बेलपत्र लावून ठेवलेलं आहे. हां, गर्भ जिथे आपण बोलतो ना की पाय इथे पडून आपण इथे पाया पडतो, असं ते आपल्याला इथे नाही पडता, आपल्याला इथे पडता आलं पाहिजे. जय सद्गुरू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. चला मग आता या मंदिरातनं बाहेर पडूया. खूप छान आहे. जसं त्या मंदिरातनं आलो तसं हा प्राचीन मंदिर बघितलं, खूप छान वाटतंय. बघा, इथे तर खूप एकदम श्रद्धा, खूप खोपोली किती वर्ष, म्हणजे इथे स्थानिक असतील लोक आणि इथे इथली संस्कृती काय ते याच्यावरूनच कळतं. जय श्रीराम. जय हनुमंताय. श्री गणेश. श्री नंदी. अजून एक वैशिष्ट्य सांगतो.
अजून एक वैशिष्ट्य आहे या मंदिराचं. हा ना. तलाव आहे पूर्ण मोठा. पाणी पुरवण्यासाठी हा पूर्ण खोपोलीकरांसाठी म्हणजे असं पाणी पुरवण्याचं केंद्र आहे. खूप प्राचीन कालापासून आहे आणि खूप चांगलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं शुद्ध पाणी आहे. खूप छान आहे. तिकडे काय? या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य इथे ना आतमध्ये एक गुहा आहे. आता लॉक करून ठेवलं तुम्ही बघू शकता. इथे दरवाजाला लॉक आहे. ओके. तर ती गुहा असं या इथल्या जे स्थानिक आहेत ना ते म्हणतात की ही जी गुहा आहे ना ती डायरेक्ट शनिवार वाड्यामध्ये ओपन होते. अच्छा. हो म्हणजे त्या म्हणणं आहे तसं या लोकांचं. नाही म्हणणं आहे म्हणजे ते खरीच गोष्ट असेल. ऑलरेडी ती गुहा आत्ता पण आहे. ओके. त्यामध्ये काही असं पाणी वगैरे नाहीये. पूर्ण पाण्याने भरलेली. आता तुम्ही बाजूला बघू शकता इथे मोठं तलाव आहे. बघू शकता. तलाव असल्यामुळे ती गुहा जी आहे जर मोडकळी झाली असती तर तिथे पाणी असतं. तर तसं नाहीये. ते अजूनही आहे पण ते आता गव्हर्नमेंटनी लॉक केलेली आहे. गव्हर्नमेंटनी लॉक केले. तुम्ही बघू शकता इथे थोडासा ओपन स्पेस दिसू शकतो. तुम्ही आतला बघू शकता का दिसला तर तुम्हाला बघू शकता. तर हा आजूबाजूचा परिसर आहे मस्त. आणि आता पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. पाऊस येतोय तर आम्ही आता इथं निघत आहोत. फायनली आमचा गगनगिरी अनप्लॅन झालेला गगनगिरी महाराजांचा मठ पण बघितला आहे. तुम्ही आता बघा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि फायनली आता 3:30-4 वाजले. तर आम्ही निघत आहोत पनवेलसाठी. आणि हे वीरेश्वरांचं तुम्ही आता मंदिर बघू शकता. सो फायनली आता आम्ही इथून निघत आहोत. तर चला फायनली ब्लॉग एंड झालेला आहे. तुम्हाला दर्शन भेटलेलं आहे. चला मग जय शिवराय. चला थँक्यू.